मित्रांनो, तुम्ही मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात का? मणक्यांमध्ये गॅप किंवा मणक्यांची झीज झालेली आहे का? अगदी एखादी क्षुल्लक वस्तू खालून उचलताना तुम्हाला त्रास होतो का? वाकणं तर अजिबातच जमत नाही, अशी तुमची अवस्था आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुमच्या या आजारातून मुक्ती मिळण्यासाठीचा एक प्रभावी उपाय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी सांगितली आणि या ज्ञानेश्वरीचे अनेक दिव्य अनुभव अनेकांना येत असतात. ज्ञानेश्वरीच्या पारायणाचे सुद्धा खूप सकारात्मक परिणाम अनेकांच्या जीवनात झालेले आहेत आणि तुमच्या मणक्यांच्या आजारावर सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला उपाय सापडतो. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. मंडळी, हाडांचे आजार असे असतात जे माणसाला अगदी नको जीव करून सोडतात आणि त्यात पाठीच्या मणक्यांचे आजार म्हणजे तर विचारायलाच नको. दीर्घकालीन चालणारा हा त्रास कमीच होत नाही. अनेक डॉक्टर दवाखाने करून होतात, अनेक उपचार करून होतात, तरी सुद्धा या आजारातून अनेकांना मुक्तीच मिळत नाही. अशा वेळी अगदी आपण हताश होऊन जातो, निराश होऊन जातो आणि मग आपल्याला आठवण होते ईश्वराची. माणसाचे प्रयत्न करून थकले की मग असं वाटतं, नाही, कुठली तरी ईश्वरीय शक्ती आहे आणि तीच आता आपली मदत करू शकते. असेच तुम्ही सुद्धा हताश झालेले असाल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता. उपाय असा आहे: ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या दिवसातून 8 ते 10 वेळा मोठ्याने स्पष्ट वाचायच्यात आणि त्या वाचण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्याच पद्धतीचं पालन केलं गेलं पाहिजे. पद्धत अशी आहे: एका श्वासात 1.5 ओवी आणि दुसऱ्या श्वासात अर्धी. या ओव्यांच्या उच्चारणाने पाठीच्या कण्यात, सर्व मणक्यांमध्ये, कमरेपर्यंत तरंग उत्पन्न होतात आणि त्या तरंगांच्या प्रभावाने नसनाड्यांची विकृती, गुंतागुंत जे काही असेल ते दूर होऊन माणूस स्वस्थ होतो. मंडळी, इथे लक्षात ठेवा की आपले जे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, ग्रंथ आहेत, त्याचा संबंध कुठे ना कुठेतरी विज्ञानाशी सुद्धा जोडलेला आहे. इतकंच नाही तर त्याचा संबंध हा आपल्या शारीरिक मानसिक उन्नतीशी जोडलेला आहे, प्रगतीशी जोडलेला आहे आणि म्हणूनच हा उपचार तुम्ही मणक्यांच्या आजारांसाठी करून बघू शकता. ज्ञानेश्वरीच्या वाचनातून उत्पन्न होणारे विलक्षण दिव्य तरंग फक्त मणक्यांच्या आजारापासूनच नाही तर इतर रोगांपासून सुद्धा मुक्ती देतात. रोज 1 तास 300 ओव्या जर ज्ञानेश्वरीच्या वाचल्या आणि नंतर पसायदान आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज किंवा एकनाथ महाराजांचा हरिपाठ वारकरी बंधू म्हणतात तसं लयबद्धतेने, श्रद्धेने आणि प्रेमाने म्हटलं तर अनेक चमत्कारिक अनुभव येतात. नक्की काय होतं? प्रारब्ध कर्माप्रमाणे जीवनात सुखदुःखाच्या घटना, आर्थिक अडचणी, संकट आल्यासही मन अस्वस्थ आणि उद्विग्न, बेचैन होतं. पण हे सगळं केल्यामुळे तसं होत नाही. हरिपाठाची रचनाच अशी विलक्षण आहे, त्यात जे माधुर्य, लय, ठेका आहे त्यामुळे उत्पन्न होणारे तरंग अस्वस्थता आणि बेचैनी दूर करतात. मंडळी, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार तर तुम्ही घ्याच, पण त्याचबरोबर जर तुम्ही मनाने खचला असाल तर श्रद्धाभावाने हे उपाय करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आता वळूया महत्त्वाच्या प्रश्नाकडे की त्या ओव्या म्हणायच्या कशा. त्या ओव्या मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, पण त्याआधी ज्ञानेश्वरीचं महत्त्व लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे. मंडळी, ज्ञानेश्वरी तर स्तोत्रांची, मंत्रांची महाराणी आहे. ज्ञानेश्वरी वाचनातून उत्पन्न होणारे विलक्षण दिव्य तरंग अनेक रोगांपासून मुक्ती देतात आणि मग अशातच ज्यांना मणक्यांचे आजार आहेत, अर्थात ज्यांना वाकून काही उचलता येत नाही किंवा वाकताच येत नाही किंवा ज्यांच्या मणक्यांची झीज झाली आहे, मणक्यांमध्ये गॅप आहे, अशा प्रकारच्या सगळ्या मणक्यांच्या आजारांनी त्रस्त असणाऱ्यांसाठी ज्ञानेश्वरीच्या या 5 ओव्या अगदी रामबाण उपाय आहेत. कोणत्या 5 ओव्या? तर 10व्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या. या 5 ओव्या तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने म्हणायच्या आहेत. चला आधी ऐकूया की त्या 5 ओव्या कोणत्या आहेत, मग मी तुम्हाला सांगते की त्या ओव्या कशा म्हणायच्या. ओव्या याप्रमाणे आहेत: नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतूर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना
सज्जनवनचंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभभंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया। या आहेत ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या। या आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहोत। जर तुम्हाला त्या लिहून घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवू शकता। आता बघूया या ओव्या दिवसातनं किती वेळा म्हणायच्या आणि कशा पद्धतीने म्हणायच्या। तर या ओव्या तुम्हाला दिवसातनं 8 ते 10 वेळा मोठ्याने स्पष्ट वाचायच्यात आणि वाचण्याची सुद्धा एक पद्धत आहे। एका श्वासामध्ये 1.5 ओवी आणि दुसऱ्या श्वासात अर्धी अशा पद्धतीने वाचायची आहे। आता एका श्वासात 1.5 ओवी आणि पुढची अर्धी ओवी दुसऱ्या श्वासात हा प्रयोग तुम्हाला सुरुवातीला जमणार नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात आधी तुम्ही ओव्या म्हणायची प्रॅक्टिस करा। त्या ओव्या तुमच्या तोंडात चांगल्या बसल्यानंतरच तुम्हाला हा श्वासांचा प्रयोग करता येईल। तुम्ही एकदम ओवी म्हणायला सुरुवात केली तर तुम्हाला ते जमणार नाही। आधी सुरुवातीला 2 दिवस फक्त ओव्या म्हणा जशा जमतील तशा आणि एकदा ओव्या चांगल्या प्रकारे तोंडात बसल्यानंतर मग तुम्ही हा श्वासांचा प्रयोग करा। आता याला आधार काय आहे तर स्वामी सवितानंद यांच्या स्तोत्र मंत्रांचे विज्ञान या पुस्तकामध्ये हा उपाय सांगितलेला आहे आणि त्यामध्ये अनेकांना याचा अनुभव सुद्धा आलेला आहे असं सुद्धा सांगितलं आहे। मग तुम्ही तुमच्या आजाराने त्रस्त झाला असाल, औषध उपचार करून थकला असाल तर श्रद्धापूर्ण मनाने हा उपाय नक्की करून बघा। नक्कीच तुम्हाला तुमच्या मणक्यांच्या आजारात आराम पडेल। आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे तर तुमचा आजार किती गुंतागुंतीचा आहे यावर ते ठरतं, पण जोपर्यंत तुम्हाला आराम पडत नाही तोपर्यंत तुम्ही हा प्रयोग करत राहा। कारण की या ओव्यांच्या तरंगांनी नसनाड्यांची जी गुंतागुंत झालेली असते ती दूर व्हायला लागते असं म्हणतात। साधारण सुरुवातीला महिनाभर करण्याचं उद्दिष्ट ठेवा आणि महिनाभर रोज नित्य नियमाने दिवसातनं 8 ते 10 वेळा या ओव्या म्हणा जशा सांगितल्यात तशा। आणि तुमचा जो काही अनुभव असेल तो आम्हाला सुद्धा कमेंट करून नक्की कळवा। मंडळी, जाता जाता ज्ञानेश्वरीच्या त्याच 5 ओव्या पुन्हा एकदा ऐका। नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतूर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जनवनचंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभभंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।